चला, जेनजी जो असतो ना त्याचा फरक आहे. जेनजी तर तुम्ही सगळे जेनजीचे प्रकार आहेत. असं आतापर्यंत आपण ऑर्झॉन्टल सर्कल मध्ये खेळलो. सगळं जे काय झालं ते काय चालतं ऑर्झॉन्टल. आता काय व्हर्टिकल. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हटलं तर VCM राहील. ठीक आहे, लक्षात असतं. ते UCM असतं काय VCM व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. दोन प्रकारे चालणार आहे. दोन प्रकारे चालणार आहे. एक तर असणार आहे तुमची हे जर मी म्हटलं स्ट्रिंग आहे आणि इथं घेतलं मी रॉड. दोन कंडिशन आहेत. जर मी बघितला हा रॉड आहे, हा रॉड जर इथून गेला इथपर्यंत पोहोचला, हायेस्ट पोझिशनला गेला तर झिरो थांबू शकतो. तो इथं जाऊन थांबू शकतो. कोण थांबू शकतं? रॉड. इथं ऍट हायेस्ट पोझिशनला काय होऊ शकतं? झिरो होऊ शकतो. कोण आहे? रॉडच्या केसमध्ये. कळालं इथपर्यंत? तेच जर ही स्ट्रिंग घेतली आणि ह्याला जर मी इथं फिरवायला लागलो आणि इथं पोहोचला तो मॅक्झिममला, इथं पोहोचला आणि तो झिरो झाला तर काय होते? काय झालं कळालं का? स्लॅक मारलं त्यांनी. काय केलं? स्लॅक मारून दिलं. तसं त्यांनी मारलं होतं का रॉडनी? फरक कळाला? म्हणजे हा इथे येऊन झिरो झाला तर प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे. हा एवढं तर कळतंय ना. इथून जेव्हा जाणार आहे, इथून जोरात आपण ढकलल्यानंतर काय होईल? तो वरती जाईल. स्पीड का जायचं? वाढते कमी होते? कमी होते. म्हणजे अल्टिमेटली तो कुठेतरी जाऊन झिरो होणार आहे, एवढं तर कळतंय. पण हा जर इथे येऊन जर झिरो झाला तर प्रॉब्लेम होतोय. म्हणजे इथं काहीतरी स्पीड झाला पाहिजे, इथं काहीतरी स्पीड झाला पाहिजे. जर इथे येऊन झिरो जरी झाला काय फरक पडणार? कारण की त्याला खालीच यायचंय ना. स्पीड वाढेल इकडून येताना का होईल? स्पीड वाढून जाईल. म्हणून मला इथं हायेस्ट पोझिशनला वेलोसिटी झिरो राहून चालणार नाही. लॉजिक क्लिअर आहे? रॉडच्या केसमध्ये वेलोसिटी झिरो चालेल, पण स्ट्रिंगच्या केसमध्ये झिरो झाला तर काय मारेल? तो स्लॅप मारून देईल. मग स्लॅप होऊ नये, आपला यार्ड चालणार. कळालं का? म्हणजेच जर इथं किती असलो आणि काहीतरी वेलोसिटी असलो, मिनिमम तरी असलो, म्हणून आपण त्याला व्ही मिनिमम म्हणणार आहे. स्ट्रिंगच्या केसमध्ये काय असतो? व्ही मिनिमम. आणि याच्यामध्ये व्ही मिनिममची व्हॅल्यू किती होऊन जाते? झिरो. व्ही मिनिममची व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू झिरो. कंडिशन कळाली? काय डाऊट आहे? बघा आता मी आता असं म्हटलं, मी रॉड वाला घेतो. रॉड वाला सोपं जातो आपल्याला. नंतर स्ट्रिंग वाला उद्या घेणार आपण. हा रॉडची केस चालू आहे. इथे एक पोझिशन, इथे एक पोझिशन आणि इथे एक पोझिशन. जो कालचा आहे त्याला आपण बॉटमचा स्पीड म्हटलं. बॉटमचा स्पीड जो असतो तो व्ही मॅक्झिमम राहील. हे तर कळतं आपल्याला. बॉटमचा जो स्पीड आहे तो काय राहील? व्ही मॅक्झिमम असेल. हा जो वेलोसिटी आहे ही काय हॉरिझॉन्टल झाली. हॉरिझॉन्टल झाली म्हणजे ही जर रॉड आता इथून निघाला तो इथं जाऊन हॉरिझॉन्टल झाला, पॅरलल टू द ग्राउंड. तर तिथली जी वेलोसिटी त्याला आपण व्ही मिड म्हटलं. त्याला काय म्हटलं मी? व्ही मिड. मिडियम पोझिशन आहे, मिड पोझिशन आहे. इथली जी वेलोसिटी ती आहे तुमची व्ही मिनिमम आणि व्ही अपवर्ड ना. व्ही अपवर्ड आहे ती व्ही मिनिमम आहे. विच इज इक्वल टू काय? झिरो होणार. एवढं तर आपल्याला माहिती आहे. आता याला वाटलं सर नाव देऊन टाकू, ABCD पण नाव देऊन टाकू. याला A म्हटलं, याला B म्हटलं, याला मी C म्हटलं. तुम्ही काय म्हणशाल? हे काय VA, हे काय म्हणशाल तुम्ही? VB आणि याला काय म्हणशाल तुम्ही? काय डाऊट आहे? समजलं इथपर्यंत? आता जोक होत असेल तर थांबवा, स्वतः जीवन थांबवा. हे तीन पोझिशन आहे बरोबर ना. तर आपल्याला काय बघायचंय त्याच्यामध्ये? आपल्याला बघायचंय त्याच्यामध्ये FBD बघावं लागेल आपल्याला. सर्वात पहिले FBD बघायचं. हे सेंटर या ठिकाणी खाली काय झालं तर काय होऊन जाईल? एमची लागेल. ओके, खाली काय लागेल? ते खाली काय लागेल? MU स्क्वेअर अपॉन म्हणजे FCF. काय लागेल? FCF. इथं या खाली काय लागेल? MG. या साईडला काय लागेल? FCF. या साईडला काय लागेल? MG. आणि या साईडला काय लागेल? नाही कळालं? समजलं इथपर्यंत? बघ इथं गेलो मी, जर इथं म्हटलं मी टेन्शन, इथं म्हटलं मी टेन्शन, इथं म्हटलं मी टेन्शन. स्ट्रिंग मध्ये आपण जास्त सॉल्व्ह करणार आहे. आता मी जर सपोज इथून इथपर्यंत जे पण आहे
जो रॉड आहे त्याची लेंथ मी काय म्हटलं एल, त्याला काय म्हटलं मी एल. मग बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करतो. सरळ सरळ काय यूज करणार मी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करणार आहे. आता हे तर माहिती आहे ना, व्ही अप म्हणजेच व्ही सी म्हणजेच व्ही मीन किती होतं रे, 0 ना. काय डाऊट आहे, हे माहित आहे ना. आणि मी जर काय या पॉइंटला काय म्हटलं मी ए, याला म्हटलं मी बी, याला म्हटलं मी सी. मग मी काय म्हटलं, मी तर म्हणून घेतो फक्त नाही का, आणि याला ओ म्हटलं. सी टू ओ, ओ टू सी किंवा ओ टू ए किती आहे रे, याले ओ टू हे आणि ओ टू सी किती आहे, यालाच ना, रेडियस आहे, याला होऊन जाईल. दुसरं जर मी म्हटलं सी ए टू सी किती आहे, ए टू सी किती, 2L. ए टू सी किती आहे, 2L लागणार आहे. हे कळालं का. मग मी काय म्हटलं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. पटापट घ्या. मी काय म्हटलं, टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए, टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए बरोबर काय, टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी. ए आणि सी मधलं कंपॅरिझन चालू आहे माझं. टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज काय, टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणते, एनर्जी नष्ट होत नाही. पण टोटल एनर्जी काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. इथं काय म्हणणार, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. नाही माहिती, कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय असतो, 1/2 mv² प्लस काय mgh. इथं काय 1/2 mv² प्लस काय mgh. नाही कळालं. आता मला सांगा, कोणासाठी, ए साठी म्हणून काढलं मी ए. कोणासाठी आहे ते, ए साठी. ए कोणासाठी, सी साठी. ए कोणासाठी, सी साठी. आणि तुम्हाला माहिती आहे ना, VC किती आहे, 0. म्हणजे ही टर्म तर अशी उडणार आहे, काय डाऊट आहे, ही टर्म अशी उडणार आहे. मला सांगा, ओसी जर मी बोललो, ओसी किंवा ओए, ओसी ओ टू सी काय एल आहे ना, ओ टू सी किती आहे, एल आहे. म्हणजे इथून जर मी ग्राउंड पासून मी असं मोजलं बघा, इथून किती होईल तुमचा 2L, आणि इथून इथपर्यंत किती होऊन जाईल तुमचा एल. हेच तर तुमची हाईट आहे ना, एच. एच आहे तुमची हाईट, एच. पण हा कोणाचा आहे, सीचा आहे. हा कोणाचा आहे, बीचा आहे. कळालं का. इथून इथपर्यंत हाईट किती, एचसी. एचसी किती तुमचा 2L आहे. एचबी किती आहे, एल आहे. एचबी इथून इथपर्यंत किती, एल आहे. बस तेवढंच टाकायचं, बाकीचं होऊन जाईल. चल 1/2 mva², 1/2 mva² प्लस mg, याचे किती बघा पटकन, एच ए. इथं हाईट आहे का, एच ची हाईट किती होऊन जाईल, 0. अरे हाईटच नाही ना, म्हणजे ही टर्म पण काय झाली, कॅन्सल झाली ना. मग सॉल्व्ह निघाल बस, हा पण टर्म कॅन्सल झाला. मग काय राहिलं, mg hc. hc ची व्हॅल्यू आहे, hc ची व्हॅल्यू किती आहे, 2L. hc ची व्हॅल्यू किती, 2L. काय डाऊट आहे, समजलाय. मग इथून m कॅन्सल, इकडचं m कॅन्सल, हा डी इकडचा 2a इकडे डिवाइडला, इकडे त्यांनी मल्टिप्लाय केला. मग VA² बरोबर काय रे, 4GL. बरोबर की नाही, VA² बरोबर काय, हा 2 इकडे गेला, 4GL. म्हणजेच VA किती आला रे, √4GL. काय डाऊट आहे. आणि हा VA काय इथला आहे ना, तो कोणता असतो स्पीड, Vmax. मग आपल्याला Vmax मिळाला. Vmax किती मिळाला, √4GL. मग तुम्ही त्याला 2 बाहेर काढू शकतात, गरज नाही, तसंच ठेवा, कारण की आपण लॉजिकली तसं लक्ष ठेवणार. हे लॉजिक क्लिअर आहे. तसंच मी काय म्हटलं, या दोघांमध्ये कम्पेअर करू, या दोघांमध्ये करा. या दोघांमध्ये का करतो, कारण की ती व्हेलॉसिटी किती आहे, 0 आहे. म्हणून आपण या दोघांमध्ये एक एक टर्म कॅन्सल होऊन जाईल ना. हे जर केलं तर काय होईल, 2 टर्म मध्ये खेळावं लागेल, फरक काहीच पडत नाही. कारण की इथली एनर्जी आणि इथली एनर्जी पण काय सेम आहे, इथली एनर्जी आणि इथली एनर्जी पण काय सेम. म्हणून मी कोणती उचलतोय, येवा. मग काय म्हणतो मी, टोटल एनर्जी, टोटल एनर्जी कोणता, सी बरोबर काय, टोटल एनर्जी बी. मग टोटल एनर्जी म्हणजे काय लिहितं तुम्ही, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल. बरोबर, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल, कायनेटिक प्लस. मग तुम्ही काय सांगाल, कोणासाठी रे, कोणासाठी रे, सी सी. कोणासाठी, बी बी. कायनेटिक एनर्जी काय, 1/2 mv² प्लस mgh बरोबर काय, 1/2 mv² प्लस mgh. कोणाचं आहे, सी सी. कोणाचं आहे, बी बी. आपल्याला माहिती ना, VC किती आहे, VC किती आहे, 0. VC तर काय झाला, असे टर्म ही कॅन्सल झाली. चला mgh किती आहे, hc किती आहे, 2L आहे. hc किती तुमच्या जवळ, 2L आहे. बरोबर काय, 1/2
व्हीबी स्क्वेअर ठेवलं माहिती आहे आपलं, व्ही स्क्वेअर ठेवलं. मग काय एम जी एच बी किती आहे, एच बी किती आहे, एल आहे, बरं की नाही. हा प्लस आहे, इकडा ना मायनस करा, 1/2 एम व्ही बी स्क्वेअर बरोबर काय 2 एम जी एल ना, 2 एम जी एल मायनस काय एम जी एल. हा प्लस इकडे आला काय झालं मायनस झालं, म्हणजे काय उरलं रे एम जी एलच. मग काय 1/2 एम, काय डाऊट आहे. मग हा काय होऊन जाईल एम कॅन्सल, एम कॅन्सल, हा डिनॉमिनेटरचा तिकडे मल्टिप्लाइड जाईल, म्हणजेच किती रे व्हीबी स्क्वेअर जोड काय 2GL, व्ही स्क्वेअर जोड काय 2GL. मग व्हीबी जोड काय अंडर रूट ऑफ 2GL. आणि मला सांगा व्हीबी म्हणजेच काय रे, व्हीबी म्हणजेच काय होतं आपलं कुठे गेला, व्हीबी म्हणजेच काय व्ही मिड आहे, व्ही मिड. काय डाऊट आहे, समजलं का, सिंपल आहे. मग मी जर लॉजिकली लक्षात ठेवलं की सर्कल माझा हे 3 पॉइंट आहे ना, हा झाला 0, हा झाला 2 आणि हा झाला 4. कळालं का, डायरेक्टली व्हॅल्यू लक्षात ठेवायचं आहे. इवन आहे, इवन आहे ना 0 2 4. स्ट्रिंग मध्ये ऑड चालतो, म्हणजे इथं किती 1, इथं किती मग 3, इथं किती 5. स्ट्रिंगच्या केसमध्ये, रॉडच्या केसमध्ये काय चालतो इवन, इवन मल्टिपल ऑफ अंडर रूट ऑफ GL. कळालं, फक्त त्याला 2 ला बाहेर, याला काढू शकत नव्हतं 4 ला बाहेर, पण आपल्याला असं लक्षात ठेवायचं होतं की कसं म्हणतोय माझा इवन. कळालं.